नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज अमेरिकन डेटा चांगला आहे, त्यांची मार्केट्स पण तेजीत होती. त्यांची जी आकडेवारी आली ती चांगली आली. रिटेल सेल्सचे आकडे त्यांचे चांगले आले. 0.1ची अपेक्षा होती ते 0.6 एवढा रिटेल सेल्सचा आकडा आला. ज्याचे रिटेल सेल्स वाढत आहेत त्याचे लोकांच्या हातात पैसा आहे आणि इकॉनॉमी सुधारते आहे याचं एक ते चिन्ह आहे. आणि दुसरं चिन्ह म्हणजे जॉबलेस क्लेमचा आकडा जो आहे तो कमी झाला आहे. 2,31,000 एवढी अपेक्षा होती, पण तो आकडा आला आहे 2,21,000. त्यामुळं जॉबलेस क्लेमची ही आकडेवारी सुधारली आहे. जवळजवळ 10,000 लोकांना जादा जॉब मिळाले आहेत. त्यामुळे जॉबलेस क्लेम म्हणजे बेकारीचा आकडा कमी होऊन आला आहे. नेटफ्लिक्सचा रिझल्ट चांगला लागला आहे. क्रूड 69.54 होतं, डॉलर इंडेक्स 98.50, तर बॉन्ड यील्ड 4.39. पण ग्रॅफाईटवर 93% अँटी डम्पिंग ड्युटी लावायचं अमेरिकन सरकारने ठरवलं आहे. चीनमधून येणारं जे ग्रॅफाईट आहे त्याच्यावर ही ड्युटी लावली जाणार आहे. त्यामुळे ग्रॅफाईट येणं कमी होईल, म्हणजे सप्लाय कमी होईल. त्यामुळे ग्रॅफाईटचे शेअर वाढले होते. पेप्सिकोचा रिझल्ट चांगला आला. टेक्नॉलॉजी स्टॉक्स काल त्यांचे तेजीत होते आणि ग्रॅफाईटवरची ड्युटी लावली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी जी सप्लाय चेन आहे त्या सप्लाय चेनमध्ये डिस्टर्बन्स होईल. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 3,694.41ची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2,820 कोटीची. मी पुष्कळ रिझल्ट काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितले. ॲक्सिस बँक, इंडियन हॉटेल, विप्रो, माइंडट्री, जिओ फायनान्स असे बरेच रिझल्ट काल संध्याकाळी समाविष्ट केले होते. ते तुम्ही संध्याकाळचा व्हिडिओ पहा. सिॲटचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. नोव्होकोविस्टा यांचा रिझल्ट चांगला आला आहे. 2.8 कोटीचं जे प्रॉफिट होतं ते 133 कोटी झालं आहे. रेव्हेन्यू पण त्यांचा वाढला आहे 9% आणि मार्जिन पण वाढलं आहे. टाटा कम्युनिकेशनचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. पण मॅनेजमेंटने सांगितलं आहे गेल्या क्वार्टरमध्ये 311 कोटी एक्सेप्शनल गेन झाला होता आणि त्याच्याशी आपण कंपॅरिझन करतोय म्हणून रिझल्ट खराब दिसतोय. सनटेक रिॲलिटी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. शॉपर स्टॉकचा लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे. स्टर्लिंग विल्सनचा रिझल्ट चांगला आला आहे. 4.19 कोटी एवढा गेल्या वेळेला प्रॉफिट होता, तो आता 31.97 कोटी झाला आहे. रेव्हेन्यू 92.5 कोटी झाला आहे, रेव्हेन्यूही वाढला आहे आणि मार्जिनही वाढलं आहे. क्लीन सायन्स प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. 361 वॅम प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे. पेटीएम
सौदी अरेबियामध्ये त्यांनी सबसिडियरी स्थापन केली आहे. ॲफकॉन्स क्रोएशियन मोटरवेकडून 2 रोड कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टसाठी बीड मागवली होती. ही बीड 4,535 कोटींसाठी होती. त्यात लोएस्ट बिडर ॲफकॉन्स ही ठरली आहे. AFCONS ॲफकॉन्स. अंबुजा सिमेंट. सांघी इंडस्ट्रीच्या स्कीम ऑफ अरेंजमेंटबाबत नॅशनल स्टॉक एक्सचेंजनी त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं आहे. व्हरांडा VERANDA त्यांनी QIP आणला आहे. त्याची फ्लोअर प्राईस 236.92 एवढी आहे. आयनॉक्स विंड 1,250 कोटीचा ते राईट्स इश्यू आणत आहेत. भारत फोर्ज त्यांनी स्पेनमध्ये जॉईंट व्हेंचर केला आहे. लुपिन 8 ते 17 जुलै या कालावधीत पिथमपूर युनिटची तपासणी झाली होती. त्यांना 483 इश्यू झाला आहे आणि 4 ऑब्झर्वेशन्स नोंदवली आहेत. अलाइड ब्लेंडर्स भारतात प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करायची नाहीत आणि मेन्शन हाऊस आणि सॅव्हॉय क्लब हे ब्रँड जे तुम्ही यूज करताय ते ब्रँड यूज करायला परवानगी आहे, वापरायला परवानगी आहे असा निर्णय कोर्टाने दिला आहे. ONGCने जामनगरमध्ये एक रिफायनरी लावणार असं सांगितलं आहे. 2 ते 2.40 लाख बॅरल्स क्षमतेची ही रिफायनरी असणार आहे. HALला लार्सन अँड टुब्रोकडून LCA MK1A साठी पहिलं सेट ऑफ विंड असेंब्ली मिळालं आहे. आता कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील ते तुमच्या वॉचलिस्टवर तुम्ही ठेवा. जर तुम्हाला वाटलं तर ट्रेड घ्या, पण आज शुक्रवार आहे. शनिवारी पुष्कळ रिझल्ट लागत असतात. त्याचा परिणाम सोमवारी होतो. त्यामुळे आज घेतलेल्या ट्रेड कोणतेही कॅरी करू नका. आजच्या आज निपटून टाका. पहिल्यांदा तेजीतले बघूया. CG पॉवर, हिंदुस्तान कॉपर, ॲफकॉन, ABB, टाटा कन्झ्युमर, इंडियन हॉटेल, विप्रो, दालमिया भारत, रॉयल ऑर्चिड, लार्सन टुब्रो, प्रेस्टीज इस्टेट, शॉपर स्टॉप, LTI माइंडट्री, सनटेक रियलिटी, भारती एअरटेल, जिओ फायनान्स, टाटा मोटर्स, नोव्होको विस्टा, युनायटेड स्पिरिट्स, पॉलीकॅब, हॅवेल्स, RR काबिल, KEI, सिएट, 361 वॅम, JK सिमेंट, UPL, ग्रीन प्लाय, सुमिटोमो केमिकल, सोम डिस्टिलरी, JK सिमेंट, टाटा स्टील, तत्वचिंतन आणि प्रेस्टीज. तर मंदीमध्ये लुपिन आणि ॲक्सिस बँक. तर आज काय काय होतं आहे आपण बघूया. पण कदाचित IT सेक्टर आज चांगला चालण्याची शक्यता आहे, कारण अमेरिकन इकॉनॉमी सुधारते आहे. रिटेल सेल्स, जॉबलेस क्लेमचे आकडे चांगले आले आहेत आणि अमेरिकन इकॉनॉमी सुधारली
तर आय टी सेक्टरवर चांगला परिणाम होतो. त्यामुळे एक अंदाज असा की आय टी सेक्टर चांगला चालू शकेल. बघूया काय काय होतं आहे. 9:15 वाजता दिसेलच आरसा आणि प्रतिबिंब दोन्हीही गोष्टी. तर तयार राहूया. नमस्ते.